नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे ज्ञानदीप स्वाध्याय या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय आहे भूगोल, प्रकरण क्रमांक 8 नैसर्गिक संसाधने या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न अ, खालील नैसर्गिक संसाधनांचा उपयोग काय? आपल्याला येथे नैसर्गिक संसाधनांचा उपयोग सांगायचा आहे. पहिले नैसर्गिक संसाधन आहे पाणी. तर पाणी हे तर आपले सर्वांचे जीवनच आहे. तर आपण याचे उत्तर पाहूयात. पाण्याचा उपयोग पिण्यासाठी होतो, शेतीसाठी होतो, मासेमारीसाठी, मीठ तयार करण्यासाठी, अंघोळ व स्वच्छता करण्यासाठी, जलचरांच्या वास्तव्यासाठी, प्रामुख्याने शेतीसाठी, कारखान्यासाठी, ऊर्जा निर्मितीसाठी अशा अनेक गोष्टींसाठी पाणी या संसाधनांचा वापर होतो. दुसरं नैसर्गिक संसाधन आहे वने. तर आपण पाहूयात. फळे, फुले, डिंक, मध, लाकूड, औषधी, रबर इत्यादी उत्पादन मिळवण्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयोग होतो. वनांमुळे अनेक जीवमात्रांना अधिवास मिळतो व वनस्पतीमुळे कार्बन डायऑक्साईड वायूंचे शोषण होते. तिसरे नैसर्गिक संसाधन आहे प्राणी. प्राण्यांचा उपयोग नांगरणीसाठी होतो, वाहतुकीसाठी होतो, प्रवासासाठी होतो आणि काही असे प्राणी असतात ज्यांच्यापासून आपल्याला दूध, अंडी, मांस, कातळे, लोकर, हाडांची भुकटी इत्यादी उत्पादने मिळतात. चौथे नैसर्गिक संसाधन आहे खनिजे. खनिजांचा धातू मिळवण्यासाठी उपयोग होतो व अधातू खनिजांचा रसायने मिळवण्यासाठी म्हणजेच त्या रसायनांचा उपयोग औषधी तयार करण्यासाठी सुद्धा होतो. पाचवे नैसर्गिक संसाधन आहे जमीन. जमिनीचा उपयोग मृदा, खनिजे, वनस्पती इत्यादी नैसर्गिक संसाधने मिळवण्यासाठी, बांधकामासाठी, व्यावसायिक उपयोगासाठी, खरेदी विक्रीसाठी, व्यापारासाठी, सजीवांच्या वास्तव्यासाठी जमीन या नैसर्गिक संसाधनाचा वापर होतो. प्रश्न ब पाहूयात. पुढील ओघ तक्ता पूर्ण करा. आपल्याला येथे नैसर्गिक संसाधने दिलेली आहेत, त्याचा आपल्याला काय उपयोग होतो हे सांगायचे आहे. मृदा या नैसर्गिक संसाधनापासून आपल्याला शेती मिळते, शेती करता येते. हवा हे नैसर्गिक संसाधन आहे, त्यापासून आपल्याला श्वसन मिळते, आपण श्वास घेऊ शकतो. नैसर्गिक संसाधन आहे पाणी. पाण्यापासून आपल्याला शेती करता येते, मासेमारी करता येते, मीठ निर्मितीसाठी पाण्याचा उपयोग होतो, पिण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. नैसर्गिक संसाधन आहे खनिजे, त्याचा उपयोग धातू मिळवण्यासाठी. वनस्पती या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग फळे, फुले, लाकूड, रबर, डिंक आणि लाख मिळवण्यासाठी होतो. आणि प्राणी या संसाधनाचा उपयोग दूध, अंडी, मांस या गोष्टींसाठी होतो. पुढचे नैसर्गिक संसाधन आहे जमीन. ते आपण पाहूयात. जमीन या नैसर्गिक संसाधनाचा वापर इतर नैसर्गिक संसाधने मिळवणे, बांधकाम, जागेची खरेदी विक्री आणि व्यापारासाठी होतो. तर मित्रांनो, येथे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्रश्न क आहे. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातील उपप्रश्न 1 आहे. मृदा तयार होणे कोणत्या घटकांवर अवलंबून आहे? याचे उत्तर आहे खडकांचे अपक्षरण व खडकांच्या बारीक कणांचे संचयन या घटकांवर मृदा तयार होणे अवलंबून आहे. उपप्रश्न 2 आहे. वनांमधून कोणकोणती उत्पादने मिळतात? याचे उत्तर आहे फळे, फुले, लाकूड, मध, रबर, डिंक, औषधी वनस्पती इत्यादी उत्पादने वनांमधून मिळतात. तिसरे उपप्रश्न आहे खनिजांचे उपयोग कोणते? याचे उत्तर आहे खनिजांमधील धातू, खनिजांचा विविध प्रकारचे धातू,
तयार करण्यासाठी उपयोग केला जातो आणि खनिजांमधील अधातूचा खनिजांचा रसायने तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. रसायनांचा औषधी तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. चौथा उपप्रश्न आहे, जमिनीचा वापर कोणकोणत्या कामांसाठी केला जातो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, मृदा, खनिजे, वनस्पती तसेच इतर नैसर्गिक संसाधने मिळवण्यासाठी, बांधकामासाठी, व्यावसायिक उपयोगासाठी, खरेदी विक्रीसाठी, व्यापारासाठी, सजीवांच्या वास्तव्यासाठी इत्यादी कामासाठी जमिनीचा वापर केला जातो. उपप्रश्न 5 आहे, नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे का गरजेचे आहे? याचे उत्तर आहे, लोकसंख्या वाढ व मानवाचा हव्यास यांमुळे नैसर्गिक संसाधनाचा अतिरेकी वापर होत आहे. त्यातूनच निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय बहुतांशी नैसर्गिक संसाधनेही मर्यादित स्वरूपाची आहेत. त्यामुळे निसर्गाचा समतोल टिकून ठेवण्यासाठी नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्यच आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आम्हाला तुमची साथ हवी आहे. त्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला शैक्षणिक पुढील वाटचालीस गुड लक.